नेचर पार्कचं आरक्षण बदलणार नाही। रवींद्र वायकरांनी विधान परिषदेत या संदर्भात घोषणा केलेली आहे। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अमित जोशी सध्या आपल्या बरोबर आहेत। अमित, माहीम नेचर पार्कचं आरक्षण कायम ठेवण्यात आलेलं आहे, आरक्षण बदलणार नाही अशी घोषणा वायकरांनी केली आहे। काय नेमकं या संदर्भात सविस्तर वृत्त कळत आहे? मुंबईच्या विकास आराखडा तसंच या विकास आराखड्याच्या निमित्ताने मुंबईतील समस्यांवर विधान परिषदेमध्ये कालपासून चर्चा सुरू होती आणि या चर्चेला आज गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर तसंच रणजित पाटील जे नगर विकास मंत्री राज्यमंत्री हे उत्तर देत होते। या उत्तरादरम्यान रवींद्र वायकर यांनी ही घोषणा केली। आपल्याला माहिती आहे की माहीम नेचर पार्क किंवा माहीम निसर्ग उद्यान हे बिल्डरांच्या घशात घातलं जाणार आहे किंवा धारावीचा पुनर्विकास होण्याच्या निमित्ताने हे जे गार्डन आहे किंवा हे जे पार्क आहे ते पार्क काढलं जाणार आहे अशा पद्धतीच्या बातम्या या समोर येत होत्या। स्वयंसेवी संस्थांनी हा मुद्दा जोरदार लावून धरला। त्या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी सुद्धा हस्तक्षेप केला। एक प्रकारे राजकीय वळण या सगळ्या प्रकाराला मिळालं होतं आणि म्हणूनच उत्तरादरम्यान आज रवींद्र वायकर यांनी घोषणा केली आहे की जे माहीम नेचर पार्क आहे त्याच ठिकाणी असेल, त्याला कुठल्याही प्रकारचा धक्का लावणार नसल्याचं या ठिकाणी आज उत्तरादरम्यान वायकर यांनी घोषित केलेलं आहे। अमित, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। अमित जोशी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तर रवींद्र वायकरांनी विधान परिषदेत या संदर्भातली घोषणा केलेली आहे। माहीमचं नेचर पार्क आहे ते तसंच्या तसंच राहणार आहे, त्याच्या आरक्षणामध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाहीये। बुधवारी आदित्य ठाकरेंनी या संदर्भात मागणी केलेली होती। श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे।